नमस्कार, सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत। सकाळी घाई गडबडीत नाश्त्याला काय करायचे असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो, पण रात्रीच थोडी तयारी करून ठेवली तर सकाळी कामे पटपट उरकली जातात। आज आपण काही स्पेशल असे बनवणार नाही आहोत, तर नेहमीच खात असलेली इडली चटणी थोड्या वेगळ्या टिप्स आणि ट्रिकने बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग कृतीला सुरुवात करू। सुरुवातीला मी इथे 4 कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। यात अर्धा कप उडदाची डाळ घालणार आहे। इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर 6 ते 7 तास भिजत ठेवणार आहोत। याच कपाचा वापर करून मी तांदूळ मोजून घेतलेले आहेत व उडदाची डाळ ही मोजून घेतलेली आहे। 6 ते 7 तासानंतर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। डाळीचा वापर जास्त केल्यामुळे इडलीचे पीठ खूप लवकर आंबते आणि खराबही लवकर होते। त्यामुळे दिलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही इडली पीठ बनवले तर 8 ते 10 दिवसापर्यंत तुमचे पीठ आंबणार नाही आणि खराबही होणार नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून स्मूथ बॅटर बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे इडलीचे पीठ बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर बॅटर भांड्यात काढून घेणार आहोत। त्यानंतर उरलेली डाळ आणि तांदळासोबत 2 कप भरून शिजवून घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। इथे मी शिल्लक राहिलेला भात वापरलेला आहे। थोडे पाणी घालून मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊ। अशा प्रकारे किंचित रवाळ बॅटर बनवून घेणार आहोत। हेही भांड्यात ओतून घेऊ। त्यानंतर यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण पीठ झाकण लावून बंद गॅसवर ठेवणार आहोत, त्यामुळे आपले पीठ चांगले फुगून येईल। तसेच तुम्ही ओव्हनमध्येही ठेवू शकता। मग हे इडलीचे पीठ 8 ते 10 तास भिजवून ठेवणार आहोत, त्यामुळे ते पीठ चांगले फसफसून वर येईल आणि इडल्या हलक्या फुलक्या मऊ तयार होतील। 8 ते 10 तासानंतर इडलीचे पीठ छान फेटून घेऊ। इडलीचे पीठ छान तयार झालेले आहे। त्यानंतर इडलीच्या प्लेट्सला तेल लावून घेणार आहोत व बनवून घेतलेले इडलीचे बॅटर यात घालणार आहोत। अशा प्रकारे जास्त उरलेला भात न टाकून देता थोडे तांदूळ व डाळ भिजत घालून तुम्ही अशा प्रकारे इडली बॅटर बनवून घेऊ शकता। भाताचा वापर करून आपल्या इडल्या खूपच सॉफ्ट आणि मऊ तयार होणार आहेत। तसेच तुम्ही या पिठापासून डोसा, आंबोळ्या, उत्तप्पा, आप्पेही बनवू शकता। त्यानंतर इडलीचे पात्र घेऊन त्यामध्ये पाणी घालणार आहोत व अर्धी लिंबाची फोड यात घालणार आहोत, त्यामुळे पात्राचा तळभाग वाफेमुळे काळा पडणार नाही। त्यानंतर इडलीचे बॅटर भरून घेतलेल्या प्लेट्स या इडली पात्रामध्ये ठेवणार आहोत व त्यावर झाकण लावून घेणार आहोत। मोठ्या गॅसवर 8 ते 10 मिनिटांसाठी इडल्या उकडण्यासाठी ठेवणार आहोत। 8 ते 10 मिनिटांनंतर गॅस बंद करून घेणे आणि त्यानंतर 4 ते 5 मिनिटांसाठी त्या तशाच गॅसवर ठेवणार आहोत। त्यानंतर त्या इडली पात्रातून बाहेर काढून थंड करून घेणार आहोत। इडल्या थंड करून बाहेर काढल्यामुळे त्या इझिली इडलीच्या प्लेटमधून निघतात, त्या प्लेटला चिकटत नाहीत। आता आपल्या इडल्या थंड झालेल्या आहेत, त्या सुरीच्या सहाय्याने काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या इडल्या इझिली न चिकटता बाहेर काढल्या गेल्या आहेत। अशा प्रकारे सॉफ्ट आणि मऊ जाळीदार इडल्या तयार झालेल्या आहेत। अशा प्रकारे बाकीच्या इडल्याही इडली प्लेटमधून काढून घेऊ। तुम्हाला मी बनवलेल्या इडल्या कशा वाटल्या हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केले नाही त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे अशा नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघता येतील।
आता आपण चटणी बनवणार आहोत। चटणी जर जास्तच छान जमली तर इडली खाण्याची मजा आणखीन वाढते आणि मग सांबार नसले तरी काही अडत नाही। अशी परफेक्ट चटणी झटपट करण्यासाठी आज आपण चटणीला लागणारे साहित्य पाहून घेऊ। 4 लसूण पाकळ्या, अर्धी कवड खवलेले ओले खोबरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कच्ची सुकवून घेतलेली कैरी किंवा तुम्ही इथे 2 चमचे लिंबाचा रसही वापरू शकता। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ व अगदी अर्धा चमचा साखर घालून गरजेप्रमाणे पाणी घालून मिक्सरमधून बारीक चटणी करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली इडली व चटणी तयार झालेली आहे। ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। मी बनवलेली इडली चटणी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। अशा प्रकारे बनवलेल्या हलक्या फुलक्या इडल्या जर तुम्ही खाल्ला तर ॲसिडिटीचा त्रासही होणार नाही। ह्या इडल्या पचण्यासही खूप हलक्या असतात। आपल्या इडल्या खूपच सॉफ्ट आणि जाळीदार मऊ अशा इडल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही सांगितलेल्या ट्रिक आणि टिप्स नक्की फॉलो करा। तुमच्याही इडल्या अशाच प्रकारे सॉफ्ट आणि जाळीदार होतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यामुळे ते साध्या सोप्या रेसिपीज घरच्या घरी बनवू शकतील। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।